रात्रीच्या वेळेस कधी झोपलं पाहिजे आणि रात्री लवकर झोपण्याचे काय फायदे काय, आणि त्याच सोबत सकाळी किती वाजता उठलं पाहिजे, सकाळी उठल्यानंतर काय काय कर्म केले पाहिजे, काय काय गोष्टी आपल्या जीवनात दैनिक जीवनात महत्वाच्या आहे ऐकून घेऊया सगळं. रात्रीचे समय बघा, तुम्हाला सायन्समध्ये शिकवलं असेल, शाळेतच शिकवलं असेल की कार्बन डायऑक्साईडची जी मात्रा असते ती रात्रीच्या वेळी जास्त असते. झाडं वृक्ष जे असतात ते रात्रीच्या समयी निगेटिव्हिटी देखील जास्त सोडतात असं पुराणात पोथीत वर्णन केलं आहे. त्याच सोबत रात्रीच्या समयी फक्त जे आघोर शक्ती आहे, तांत्रिक शक्ती आहे, त्यांची सेवा केली जाते. रात्रीच्या समयी मग तुम्ही म्हणता देवीचं जागरण देखील केलं जातं. बघा मित्रांनो, आपल्या आरामातून विश्रामातून वेळ काढून भगवतीचं स्मरण करणं त्याला जागरण असं म्हणतात. जो माणूस सकाळी सूर्य उगवल्यानंतर उठतो त्याच्या मागे कायम दारिद्र्य राहतं. दुसरं महत्वाची गोष्ट, त्याच्या मागे कायम डिप्रेशन राहणार, तो कायम टेन्शन मध्ये राहणार. 10 दिवस सुखाचे आले तर 15 दिवस त्याच्या आयुष्यात दुःखाचे राहतील. दुःखाचे म्हणजे काय, त्याच्याकडे पैसा असू द्या, सगळं असू द्या. दारिद्र्य म्हणजे फक्त पैसाच नसतं, मनाने दारिद्र्य देखील असतं, मानसिक दारिद्र्य देखील असतं. ते कसं, एखाद्या मनाला सगळं काही करून सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. बघा, सूर्य हे आपल्याला सगळं काही प्रदान करणारे आहे. सूर्याला नारायण देखील म्हणलं जातं. त्यामुळं दिवस उगवायच्या कमीत कमी 45 मिनिटं आधी किंवा 20 मिनिटं आधी आपल्याला सूर्योदयाच्या आधी उठायचं. सर्वप्रथम आपल्या तळहाताला बघून आपलं तोंड चेहरा 3 वेळा चोळायचा आहे. तदनंतर आपल्या आराध्य दैवत जे आहेत, आपले माता पिता असो किंवा आपण ज्या भगवतीची सेवा करत आहे, मी रोज सकाळी उठल्यानंतर आई जगदंबेचा चेहरा मंदिराच्या बाहेरून पाहत असतो. मग आईसाहेबांची प्रक्षाळ पूजा सुरू होते. अशा प्रकारे भगवंताचा आराध्य दैवताचा चेहरा पहा. सकाळी रात्री 12च्या आत झोपा आणि सकाळी जे आहे ते तुम्हाला सूर्योदयाच्या आधी उठायचं आहे. ओम काली.